पेरणीच्या तोंडावर वीज कोसळून बैलजोडीचा मृत्यू झाल्यानंतर देखील खचून न जाता एका शेतकऱ्यानं एका बैलाच्या सोबतीनं स्वतःच्या खांद्यावर आऊत घेऊन सोयाबीन पिकाची पेरणी केल्याची हृदयद्रावक घटना नागपूर जिल्ह्यात पुढे आली आहे। भिवापूर तालुक्यातील सेलोटी गावामध्ये 25 जूनला आलेल्या पावसासह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वीज कोसळण्याची घटना घडली होती। यामध्ये तानबा मरघडे या शेतकऱ्यांच्या शेतात बांधून असलेल्या बैलजोडीचा मृत्यू झाला। दरम्यान नवीन बैलजोडी घ्यायला पैसे नसल्यामुळे त्यांनी स्वतःच्या खांद्यावर पेरणी करण्याचा निर्णय घेतला। मित्राकडून आणलेला एक बैल आणि एका बाजूने ते स्वतः अशा प्रकारे 4 एकर शेतामध्ये त्यांनी सोयाबीनची पेरणी केली। पहिले येतं आऊत होता सर, मग ते दुपारच्या टायमाला बैल येतं बांधण्यात आले। मग ते शुक्रवारच्या दिवशी नाही का दुपारच्या टायमाला सर, तर ते अचानक वीज कराडली। तर तिथं कराडल्याच्या नंतर ते 2 बैल जागच्या जागी मरण पावले साहेब। 2 बैल तर बाबा होते येत साहेब झोपून, मग आराम करत होते। आता थकलो बा म्हणून बैलाला आराम ना आपण आराम करतो बा म्हणून तर वीज कोसळली साहेब। त्या देत वीज कोसळल्याच्या नंतर येतं पाणी भरपूर होतं, तर बाबा याही इकडून आले असे जाऊ दे। बापू म्हणते बैल मेले दोनचे नाही का घडू म्हणजे पेराचं राहिला म्हणे का घडून असे तसे बोले, काही समजत नाही साहेब। मग आता विचार केला आम्ही बापले काना बाबानं मीनं म्हणलं पेरून कसं तरी। मग ते गोरं घेतलं साहेब, त्या गोऱ्या संगत जुतलो, मग पेरणं केलं साहेब राहिलेलं। ही बैलजोडी किती रुपयाची घेतली होती आणि तुमचं किती नुकसान झालं? ये 1,30,000ची होय साहेब। ते जोडी आणलेली येतून गोंदियाच्या मार्केटमधून 4 जाती होते, पण ते बैल मोठे होते। म्हणजे सामने येऊन अजून पैसे आपल्याला कमवता आलं पाहिजे बा, त्या हिशोबाने घेतली होती साहेब। पण अचानकच ते बैल मरण पावले। एक बैल होता आणि तुम्ही होते, किती त्रास झाला? सर पक्की माझी तब्येत तर पुरी खालावली आहे। आता 2 दिवस झाले जेवण नाही होऊन राहिलं साहेब। ते केल्याच्या नंतर आता मला आता दवाखान्यात जायचं होतं। माया म्हणजे अंगपायच लूचपणा येते झाला, जेवण नाही होऊन राहिलं, काही नाही काहीच नाही साहेब। खांद्याला त्रास होतो? खांद्यालाही त्रास होऊन राहिला, पाय असे हे झाले आहे पुरे। सरांना फोन लावला होता, राजूजी पाडवे, अशा अशी घटना झाली ती साहेब म्हणलं। तर ते साहेब म्हणत होते तो आत्महत्या येते काही करू नको म्हणे। नाही तर मीनं घेतलं होतं साहेब, पण त्याच्या एका शब्दानं थोडंसं थांबलो मी। काम कदा पेरूनच कोणत्या हिशोबाचं करायचं, बाकीची शेती बटायची होती साहेब अजून। तुमच्या डोक्यात आत्महत्या करायचा विचार आला होता? हो, आत्महत्या करायचा विचार आला होता। कर्ज आहे अजून 1,60,000 रुपयाचा, 3 वर्षे झाले सोयाबीन पिकून न राहिलं काहीच। ते कर्ज कसं फेडायचं आणि का शेती कशी करायची का करायची काही समजत नाही। 2-4 दिवस झाले बैल मरण पावले, तेव्हापासून तर ते जेवणच नव्हते करत आणि त्यांची तब्येत पण खूप बिघडत चालली आहे। आता जेवण नाही करायचं, लुस्तपणा वाटते मनाचं आणि नुसतं ग्लुकोजचे पाणी पिऊन आता राहून राहिले। किती तास यांनी ते आऊत हाकललं? तरी 2-4 तास हकललं। उर्वरित पूर्ण पेरणी करून टाकली? हां, पूर्ण करून टाकली। भीती वाटत होती की तब्येत आणखी काही कमी जास्त? ते तर भीती राहणारच सर, की कसं होणार आणखी पुन्हा पहिल्याच तब्येत बिघडू नये आणि पुन्हा आणखी हे आऊत झुपून राहिले आणि पेरणी करून राहिले तर आणखी तब्येत तर जास्ती नाही होणार, ते तर भीती मनामध्ये होतीच। प्रवीणनी मला फोन केला आणि फोनवरती सारखा रडत होता, भाऊ मी आत्महत्या करतो। काय झालं तर मला तो सांगितलं की घटना सांगितली की 2 बैल माझे मरण पावले। मी लागलीच त्याला सांगितली असं कुठलंही पाऊल उचलायचं नाही, तुला जो पाहिजे तो बैल मी घेऊन देतो। लागलीच दुसऱ्या दिवशी मी चॅनलच्या माध्यमातून बातमी बघितली की त्यांनी स्वतः अवताला जोतून पेरणी केली।
मी त्याला परत एकदा फोन केला की आता हे सगळं राहू दे, तू ताबडतोब बैल तुला जिथे शोधायचा तो बैल शोध. ते दोन्हीही बापलेक बैल शोधायला गेले. कोही तालुक्यातून बोरदेव गावातून त्यांनी बैल शोधला आणि तो बैल आज त्याच्या घरी आला.